तसंच विधिमंडळातील सहकारी हिरामण खोसकर, अनिल भाईदास पाटील, गुलाबराव देवकर, सतीश अण्णा पाटील, मनीष जैन, शरद पाटील, कैलास पाटील, फारुख शाह, श्याम सनेर, किरण शिंदे, संजय पवार, उमेश नेमाडे, सुरेश सोनवणे, रवींद्र नाना पाटील, योगेश देसले, अभिषेक पाटील, कल्पनाताई पाटील, मिनलताई पाटील, जयश्रीताई पाटील, हर्षल पाटील, सिमरन वानखेडे, अरविंद मानकरी, सुनील नेरकर, सीमाताई सोनगरे, संगीताताई पाडवी, सोनालीताई पाटील, भाग्यश्री ठाकरे, मोनिका पवार, अरविंद चितोडिया, भूषण भदाणे, राकेश सोनार, निखिल साळुंके, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख, ज्यांनी आज एक चांगला निर्णय आपल्या हजारो लाखो कार्यकर्त्यांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्या आमच्या भगिनी प्रतिभाताई शिंदे, भगतसिंह पाटील, हरुल शेख, सुमनभाई वसावा, गुजरातचे अध्यक्ष लोकसंघर्ष मोर्चाचे, सचिन धांडे, दाराचंद बारेला, हिराजीभाई वसावा, पिनबाई गेमा बारेला, काथा वसावे, फुलसिंग वसावे, इरफान तडवी, हेमंत पाटील, सिद्धार्थ महिरे, धनसिंग वसावे, लोकसंघर्ष समिती संघर्ष मोर्चाच्या 28 उपस्थित असणारे सर्व सरपंच, यावल, रावेर, चोपडा या वेगवेगळ्या तालुक्यातून आज आमच्या प्रतिभाताईंच्या साक्षीनं प्रवेश करत असणारे सर्व सन्माननीय आजी माजी नगरसेवक, भैया पाटील, गुड्डू मेंबर, सय्यद इलियास, शेरा भैया, असंख्य प्रतिभाताईंच्या बरोबर आलेले जीवाभावाचे त्यांचे सर्व सहकारी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, जय जोहार. उल गुलाम, यहा मोगी, देव मोगरा माता, तसंच बिरसा मुंडाजी, खाजा नाईकजी, तंट्या मामा भिल्ल, भगवान एकलव्य, बहिणाबाई चौधरी, या सगळ्या मान्यवरांना मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं अभिवादन करतो. आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण या परिसरामध्ये घेतला आहे. थोडासा उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आईबापाच्या पोटी जन्माला येतो आणि चांगला काम करण्याचा प्रयत्न करतो, शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो, संसार करण्याचा प्रयत्न करतो, कष्ट करतो. परंतु हा सगळं करत असताना जे शाहू फुले आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी कधी वेगवेगळ्या जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये भेदभाव केला नाही. सर्वांना बरोबर घेऊन महाराज पुढे गेले, राज्य पुढे नेलं. तशा प्रकारे 26 वर्षापूर्वी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तो पक्ष देखील आम्ही सगळेजण मिळून सर्व जाती धर्माला न्याय कसा मिळेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे एकमेकाच्या जाती धर्मामध्ये आकस न ठेवता जातीय सलोखा कसा राहील, आदिवासींचे प्रश्न आहेत, मागासवर्गीयांचे प्रश्न आहेत, अल्पसंख्याकांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे, तरुण तरुणींचे प्रश्न आहेत, माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवायचे असतील, जसं प्रतिभाताईंनी सांगितलं, इतके वर्ष त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. आज प्रतिभाताई शिंदे या जळगाव, माझा उत्तर महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, अनेक भागामध्ये अनेक वर्ष ताई लढतायत, झगडतायत, संघर्ष करतायत. वेगवेगळ्या
गरिबाला कसा न्याय देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतायत. एक प्रमुख सामाजिक कार्यकर्त्या, आदिवासींच्या नेत्या म्हणून त्यांची ओळख ही महाराष्ट्र, गुजरात आणि देशामध्ये आहे. तापी नर्मदा नदीच्या खोऱ्यात तसंच आपल्या सातपुडा पर्वत रांगांच्या मध्ये वास्तव्यात असलेल्या माझा जो आदिवासी समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे, बहुजन समाज आहे, अल्पसंख्याक समाज आहे, यांच्या न्याय हक्काच्यासाठी गेल्या 25 वर्षापासून लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून त्या लढा देत आहे. शेतकरी आणि आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांच्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केलेली तुम्ही पाहिली. तुम्ही पण अनेक आंदोलनामध्ये सहभागी झाला, संघर्ष केला. पण सत्ता असल्यावर आपण लोकांचे प्रश्न सुटवू शकतो. इथं भुजबळ साहेब बसलेत, अनेक मान्यवर आहेत. आम्ही ज्यावेळेस सत्तेवर असतो त्यावेळेस लोकांचे प्रश्न सोडू शकतो. कारण निर्णय घेण्याची क्षमता, धोरण ठरवण्याची क्षमता ही सरकार म्हणून आमच्या हातामध्ये येते. आणि त्यामुळं मी प्रतिभाताईंना मागेही म्हणत होतो की प्रतिभाताई, तुम्ही या गोरगरीब लोकांच्या करता लढता, परंतु त्याला न्याय देण्याच्या करता तुम्ही जर आमच्या बरोबर आला, आम्ही कधी भेदभाव करत नाही, आम्ही कधी उजवं डावं करत नाही, आम्ही कधी श्रीमंत गरीब अशा प्रकारे त्यामध्ये फरक करत नाही. सर्व एक माणुसकीच्या नात्याने सर्वांना बरोबर घेऊन कसं जाता येईल हे महापुरुषांनी सांगितलेला विचार, याच विचारांनी आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही आमच्याबरोबर या. त्यांच्या लढवई या स्वभावामुळं त्यांना अनेकदा तुरुंगवास देखील भोगावा लागला. त्यांच्या येण्यामुळं जसं मगाशी अनिल भाईदास म्हणाले की बाबा जळगाव, धुळे, नंदुरबार आणि महाराष्ट्रातल्या इतरही भागात, गुजरातच्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चित बळ मिळणार आहे. प्रतिभाताई शिंदे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्यासह, सरपंचाच्यासह, प्रमुख मान्यवरांच्यासह मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देतो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला अशा प्रकारची कधी मनामध्ये खंत येणार नाही की आपण या दिवशी घेतलेला जळगावचा निर्णय कुठंतरी चुकला का काय. अशा प्रकारची परिस्थिती मी, भुजबळ साहेब, नरहरी झिरवाळ, अनिल भाईदास पाटील, माणिकराव कोकाटे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुठलेही आमचे सहकारी तुमच्यावर येऊ देणार नाही. आज तुम्ही बोलत असताना अनेक प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडले. बरीचशी जनता मोठ्या आशेने इथं आलेली आहे. उत्तर महाराष्ट्रातले प्रश्न सोडवण्याच्या करता तुम्ही सांगितलं MIDCला चालना द्या. आजच ताई मगाशी आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली. कलेक्टर, SP, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यातला सर्व अधिकारी वर्ग, पालकमंत्री, इतर मंत्री, खासदार, आमदार सगळ्यांना घेऊन आम्ही बसलो होतो. अनिल भाईदास पाटील, माणिकराव कोकाटे देखील माझ्याबरोबर होते. आणि आम्ही ही चर्चा केली की बाबा ह्या भागातले, जिल्ह्यातले प्रश्न, गोरगरिबांना घरं मिळतात का, पंतप्रधान आवास योजना त्यांच्यापर्यंत पोचती का, त्यांना जर आपल्याला मदत करायची असेल तर गायरानाच्या जागेच्या बद्दलचा जो उल्लेख झाला किंवा वन जमिनीचे पट्ट्याच्या बद्दलचा उल्लेख झाला किंवा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.